होय, ही लगबग आहे बाप्पांच्या आगमनाची. गेल्याच आठवड्यात मी महाडमधून असाच एक व्हिडिओ पोस्ट केला होता. महाडकरांच्या लगबगीचा, पुराच्या तयारीचा. मी म्हणाले होते की आम्ही महाडकर आहोत, महाराजांचे शिलेदार आहोत, पुन्हा नव्याने उभे राहतो. हा व्हिडिओ म्हणजे त्याचं जिवंत उदाहरण आहे. गेला पूर्ण आठवडा महाडकरांना पावसानं चांगलंच भंडावून सोडलं होतं. कालपासून पाऊस कमी आला आहे आणि महाडकर न थांबता लगेच तयारीला लागलेत ते बाप्पांच्या आगमनाच्या. बाजारपेठा फुलून निघाल्यात. फुलांच्या आणि लाईटीच्या झगमगाजाने उजळून निघाल्यात. व्यापारी वर्ग सुसज्ज झालाय आणि महाडकर सुद्धा तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने तयारीला लागलेत. खरेदी चालू झाली आहे, तयारी चालू झाली आहे. कुणी मंडप सजवतंय तर कुणी ढोल ताशांच्या तालमीत रमलंय. कुणी सजावटीच्या खरेदीला जातंय तर कुणी रंगरंगोटी करतंय. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त झाला आहे. 4 दिवसापूर्वी पडणारा तो मुसळधार पाऊस, नदीला आलेला तो पूर आणि महाडकरांची उडालेली ती तारांबळ, हे सगळं विसरून आता महाडकर मोठ्या उत्साहाने, आनंदाने बाप्पांच्या तयारीला लागलेत. हीच आमची खासियत आहे.